परफॉर्मन्स नंतर अनुभूती शाळेचे विद्यार्थी जे आहे ते छोटा परफॉर्मन्स सादर करतील। या परफॉर्मन्स नंतर शौर्यवीर पथकाने तयार राहायचं आहे आणि त्यांनी त्यांची जी कला सादरीकरण करायची ती या समोर स्टेज समोर येऊन करायची आहे। आलेल्या सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे सर्व सहकारी, चॅनलचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक स्वागत। खूप छान, आपण प्रोत्साहन म्हणून त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। या कार्यक्रमासाठी जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य आदरणीय राजा काका आणि शहरातील मान्यवर तसेच विदेशातील काही विद्यार्थी हे पण या कार्यक्रमासाठी आलेले आहेत।
कृपया फोटोची घाई करू नका, आपण बाजूला सरका अशी विनंती आहे. शेतकरी बांधवांची आहे की तुम्ही बैलजोडी आपल्या स्टेजवर उभा राहून बोलला फोडलेला आहे त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. आज जैनिकवर साजरा होत असलेला पोळा आपले खासदार संतोष जाधव यांनी पोळा फोडलेला आहे. थोडं मागे ना मोबाईल सुमित शेतकरी दादा मागे वा थोडेसे तुम्ही पूजा दिसेल आम्हाला थोडासा बैलाला ते शिंगोळे दिसणार नाही नंतर. भारतीय संस्कृतीच्या अधीन राहून आपले भारतात वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम हे सुरू असतात. काही देवतांचे असतात, काही देवींचे असतात, काही पारंपरिक जे आपल्या इथे जे प्राणी आहेत किंवा जे म्हणजे आता हा आजचा जो आपला पोळ्याचा सण आहे तो विशेषतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि खेडोपाडीमध्ये याला खूप महत्त्व असतं आणि त्या दृष्टीने प्रत्येक खेड्यामध्ये एक पार असतो, मारुतीचा पार म्हटला जातो आणि तिथे पोळ्या फोडण्याचा सण हा साजरा केला जातो आणि एका उंचीवर आधारित तोरण बांधलं जातं, त्याला नारळ असतो आणि जी बैलजोडी त्याच्या सालदारासहित त्या नारळाला घेईल म्हणजे पोळा फुटला आणि त्याच्यानंतर पोळ्याचं सण हा सुरू होतो आणि साजरा केला जातो. मग ते घरी घरी गावात खेडोपाडीमध्ये घराघरावर जाऊन सगळे बैल त्यांचं त्या दिवसाचं जे काही अन्न असतं त्याच्यातलं आपल्याकडे महाराष्ट्रात पुरणपोळी जे गोड पदार्थ आहे आणि ते अन्न ते सगळे आपल्या या बळीराजाला, आपण बळीराजा म्हणून त्याला ते खाऊ घालतात, त्याची विधिवत पूजा केली जाते. त्या सगळ्या गोष्टींचं लहानपणापासून माझ्यावर आणि आमच्या सगळ्या कुटुंबावर प्रभाव होता. कारण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं आपलं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं वाकोद, तिथे आम्ही दरवर्षी शिकत असताना जाऊन हा पोळा फोडण्याचा कार्यक्रम बघायचो. म्हणून मोठ्या भाऊंनी ठरवलं की आपण शेती आणि शेतकरी या दोन प्रमुख घटकांसाठी आपलं आयुष्य आपण वेचत असतो, म्हणून हा सण जैन हिलला साजरा व्हायला पाहिजे. म्हणून गेली 25 वर्ष झाली आपण हा सण जैन हिलला साजरा करतो. याच्यामध्ये जैन हिलला जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या अंतर्गत जवळजवळ 45 बैलजोड्या आज पण आहे. जी 2000 एकर शेती इथे आहे त्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेती करत असताना पारंपरिक शेतीसुद्धा इथनं होत राहायला पाहिजे म्हणून हे सगळे आहे आणि त्याच्यासोबत सालदारही आहे. म्हणून हा उत्सव जैन हिलला थाटामाटात हा संपन्न झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सामील झाले पाहिजे. आणि आजची एक विशेषता आहे की आपण हा एक सांस्कृतिक कार्यक्रमही इथे या हिशोबाने ठेवत असतो की जेणेकरून एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे आणि ती वातावरण निर्मिती इथे वेगवेगळ्या पथकांनी केली आणि त्यानंतर मग आपण बैलना जे धावत येऊन पोळा फोडण्याचा सण इथे आपण आत्ताच साजरा केला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि या माध्यमातून एक वेगळा संदेश शेती, शेतकरी आणि जनसामान्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि याच्यामध्ये एक अजून वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपण ॲज अ जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड आपण जगभर
आपले 36 कारखाने आहेत, 140 देशांमध्ये आपण माल पाठवतो. म्हणजे आकाशात उंची गाठत असताना आपलं पाय, आपली भूमी याच्यावर आपण अजूनही स्थिर आहोत आणि हा सण त्याच दृष्टीने आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हे करत असताना इथे आज जे शेती विभागात काम करणारे सर्व जे सहकारी आहे त्यांना जेवण हे त्यांचे सगळ्यांचे जे सिनियर्स आहेत, मॅनेजर्स आहेत, ते आज त्यांना वाटत आणि तो एक महत्त्वाचा आहे. कारण ते तर रोज रात्री दिवसभर राबत असतात, तर त्यांचाही सन्मान आणि मान आपण केला पाहिजे. त्या दृष्टीने आज सगळ्यांचं जेवण इथे सगळ्यांना दिलं जाईल. त्यावेळेला हे मॅनेजर्स आणि अभाव जे काही सिनियर्स लोक आहेत ते त्यांना वाढण्याचाही कार्यक्रम इथे असेल. म्हणून मातीशी म्हणजे जमिनीशी आपली नाळ जुळलेली पाहिजे त्या दृष्टीने हा कार्यक्रम इथे साजरा होत असतो आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात की आज एवढा चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज साजरा. यांत्रिकीकरण तर खूप वर्षापासून झालेलं. म्हणजे जर आधी पॉवर टिलर होता, छोटा ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर, त्या दृष्टीने अत्याधुनिकपणा तर गेल्या 40-45 वर्षापासून आपल्या देशामध्ये आलेला आहे. परंतु ते करत असतानाही सगळेच लोक, सगळेच शेतकरी ते अफोर्ड करू शकतात असं नाही आहे. सामूहिक शेतीमध्ये सगळे मिळूनही ते करायचा प्रयत्न करतात. पण हे करत असताना बैलजोड्या कमी होत असल्या तरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि त्याचं महत्त्व सगळ्याच क्रॉपमध्ये ट्रॅक्टर जाऊ शकेल असं नाही आहे किंवा पॉवर टिलर झालं. काही ठिकाणी आपल्याला ह्यांचीच गरज असते, यांचा सहभाग असल्याशिवाय शेती आपली पूर्ण होऊ शकत नाही. मला असं वाटतं किती यांत्रिकीकरण झालं तरी आपल्या भारत देशामध्ये बैल हा जो काही शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग आहे त्याला कधीही अंतर मिळणार नाही. किती यांत्रिकीकरण येऊ द्या, ह्या गोष्टी आपल्या आशात पुढच्या 100 वर्ष तरी राहतील अशी मला खात्री आहे.